Dumbbell bench press benefits. Better muscle activation. Dumbbells gives more stretch and contraction in chest. म्हणजे चेस्टचा पूर्ण वर्कआउट होतो. इम्प्रूव्ज बॅलन्स अँड स्टेबिलिटी. प्रत्येक हात इंडिपेंडंट काम करतो, त्यामुळे स्ट्रेंथ बॅलन्स होते. इन्क्रीज रेंज ऑफ मोशन. बार्बलपेक्षा जास्त खाली नेता येतं, त्यामुळे चेस्ट फायबर्स जास्त काम करतात. जॉईंट फ्रेंडली आहे. शोल्डरला कमी स्ट्रेस येतो कारण तू नॅचरली अँगलने प्रेस करू शकतोस. स्ट्रेंथ अँड साईज ग्रोथ होऊ शकते. चेस्ट, ट्रायसेप, शोल्डर तिन्ही स्ट्रॉंग आणि बिगर होतात. गाईज, इन्क्लाइन डंबल प्रेस हा चेस्टचा एक दमदार एक्सरसाइज आहे. हा मेनली अप्पर चेस्ट टार्गेट करतो, त्यामुळे तुला फुलर आणि राऊंड चेस्ट शेप मिळते. बार्बलपेक्षा डंबल प्रेसला एक मोठा फायदा आहे, तुला रेंज ऑफ मोशन जास्त मिळते. जसं मी मागे सांगितलं होतं, तू हेवी वेट्सने स्ट्रेंथ बिल्ड करू शकतोस किंवा मीडियम वेटने मसल पंप करू शकतोस. सो जर तुला चेस्ट कंप्लीट डेव्हलप करायचा असेल तर इन्क्लाइन डंबल प्रेस नक्की ॲड कर वर्कआउटमध्ये. मशीन केबल प्रेस हा एक कंट्रोल चेस्ट एक्सरसाइज आहे, त्यामुळे तुला कॉन्स्टंट टेन्शन मिळतं सुरुवातीपासून शेवटपर्यंत. डंबल आणि बार्बलमध्ये फक्त वेट वर खाली जातं, पण केबल्समुळे चेस्टला सतत टेन्शन असतं. हा एक्सरसाइज मेनली मिडल चेस्ट फायबर्स टार्गेट करतो, पण तुला अँगल बदलून अप्पर आणि लोअर चेस्टसुद्धा हिट करता येते. एक मोठा फायदा म्हणजे सेफ आणि जॉईंट फ्रेंडली आहे, कारण मशीनवर तुला बार स्टेबल धरायला लागत नाही, त्यामुळे शोल्डर्सवर कमी स्ट्रेस येतो. गाईज, इन्क्लाइन चेस्ट प्रेस मशीन ही एक्सरसाइज तुझ्या अप्पर चेस्टला आयसोलेट करून काम करायला मदत करते. फ्री वेट्समध्ये तुला बार बॅलन्स करावा लागतो, पण इथे मशीन तुला गायडेड मोशन देते, म्हणजेच तुला जास्त फोकस करता येतो फक्त चेस्टवर. ही एक्सरसाइज स्पेशली हेवी वेट्ससाठी आणि सेफ, कारण तुला स्पोर्टरची गरज नसते आणि कॉन्स्टंट पॅथमुळे तुझा फॉर्म ब्रेक होत नाही. शोल्डर्सवर कमी स्ट्रेस येतो. इन्क्लाइन चेस्ट प्रेस मशीन यूज करून तू स्ट्रेंथ बिल्ड, साईज डेव्हलप आणि चेस्ट डेफिनेशन इम्प्रूव्ह करू शकतोस. इन्क्लाइन वॉकिंग दिसायला सिम्पल वाटतं, बट हा एकदम पॉवरफुल फॅट बर्निंग वर्कआउट आहे. जेव्हा तू ट्रेडमिलवर इन्क्लाइन सेट करून चालतोस, तेव्हा तुझा हार्ट रेट नॅचरल पद्धतीने वाढतो आणि बॉडी जास्त कॅलरीज बर्न करते. रनिंगमध्ये जॉईंट्सवर त्रास येतो, पण इन्क्लाइन वॉकिंगमध्ये लो इम्पॅक्ट असतं, म्हणजेच तुझे नीज आणि अँकल्स सेफ राहतात. पण फॅट बर्निंग रनिंग इतकाच स्ट्रॉंग होतो. इन्क्लाइनवर चालल्याने तुझे लेग्स आणि ग्लूट्स कार्ब्स जास्त काम करतात. एक बोनस म्हणजे तुझे स्टॅमिना इम्प्रूव्ह होते आणि मेटाबॉलिझम बूस्ट होतो, त्यामुळे वर्कआउट संपल्यावर सुद्धा बॉडी कॅलरीज बर्न करत राहते. जर तुला असंच फॅट लॉस करायचं असेल तर विदाऊट हेवी रनिंग इन्क्लाइन वॉकिंग ऑन ट्रेडमिल हा बेस्ट, सेफ आणि इफेक्टिव्ह कार्डिओ ऑप्शन आहे. सो रिमेंबर, ट्रेडमिलवर फक्त चालू नकोस, इन्क्लाइन लावून स्मार्ट वॉक कर. चेस्ट वर्कआउट कंप्लीट झालं. बार्बल, डंबल, मशीन सगळं हिट केलं, बट अजून एक मूव आहे जी तुझ्या वर्कआउटला नेक्स्ट लेवल फिनिश देऊ शकते. पुशअप्स. वाय पुशअप्स ॲट द एंड? कारण वेट्स नंतर मसल आधीच फटिक असतो. आता बॉडी वेट एक्सरसाइज केल्यावर तुला जास्त माइंड मसल कनेक्शन अँड डीप पंप फील होतो. पुशअप्स वाटतं सिम्पल, पण शेवट केल्यावर ते स्टॅमिना